आजपासून सलग 3 दिवस महिलांना होणार पैसे वाटप. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे. नमस्कार. आज आहे 17 डिसेंबर आणि आत्ताची सर्वात मोठी अपडेट आलेली आहे लाडकी बहीण योजनेविषयी. 14,000 कोटींची तरतूद झालेली आहे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी आणि ही वाटप जे आहे ते आजपासून चालू होणार आहे. तसेच 10 बँका व 19 जिल्हे अशा पद्धतीने वाटप सुरू होणार आहे. याच्याविषयी संपूर्ण अपडेट आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. त्यामुळे चॅनलवर जर नवीन आलेला असाल चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून अशाच पद्धतीचे नवनवीन अपडेट यूट्यूबवर तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला मिळतील. आज दिनांक आहे 17 सप्टेंबर 2024. आत्ताची सर्वात मोठी अपडेट. 1,400 कोटी रुपये महिलांना वाटप होणार आहेत आणि तसेच हे आजपासून सलग 3 दिवस पैसे वाटप होणार आहेत. परंतु काही निवडक महिलांना म्हणण्यापेक्षा काही जिल्हे अगोदर असणार आहेत, काही जिल्हे नंतर असणार आहेत. तर आज कोणते जिल्हे, उद्या कोणते आणि परवा दिवशी कोणते जिल्हे, संपूर्ण माहिती आपण एकाच व्हिडिओच्या माध्यमातून लगेच जाणून घेणार आहोत. आता संपूर्ण महाराष्ट्रातील महिला ज्या आहेत त्या आनंदी होणार आहेत. त्याचे मुख्य कारण म्हणजे काय नेमकं, तर हे कारण जे आहे ते म्हणजे आज 3 दिवस पैसे वाटप होणार आहेत किंवा महिलांच्या खात्यामध्ये पैसे डायरेक्ट जमा होणार आहेत. आता भरपूर महिलांनी वाट पाहिलेली आहे, अत्यंत उशीर झालेला आहे पैसे वाटप करण्यास किंवा भरपूर टाईम लागलेला आहे पैसे देण्यासाठी. परंतु आता टेन्शन घेण्याची गरज नाही. आता 10 बँका आणि 19 जिल्ह्यांची यादी मी तुम्हाला देणार आहे आणि यादीमध्ये तुम्ही तुमचा जिल्हा आहे की नाही ते चेक करू शकता आणि तुम्हाला तसेच कधीपर्यंत पैसे तुमच्या खात्यावर जमा होतील संपूर्ण माहिती एकाच व्हिडिओच्या माध्यमातून लगेच जाणून घेण्यास मिळणार आहे. आता हे तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत एवढ्या बँका ज्या आहेत त्या बँकामध्ये फक्त 10 बँका अशा आहेत की त्या 10 बँकामध्ये आज पैसे वाटप केले जाणार आहेत. आता इतर राहिलेल्या बँकामध्ये कशा पद्धतीने किंवा कधी पैसे वाटप होणार तेही आपण लगेच जाणून घेणार आहोत कुठल्याही प्रकारचा उशीर न करता. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. कुठल्याही प्रकारची जर अडचण असेल तर तुम्ही डायरेक्ट आपल्याला कमेंटमध्ये विचारू शकता आणि तसेच आपण हेच देखील पाहणार आहोत की जिल्हे कोणते आहेत, ते नेमकं 19 जिल्हे नेमकं कोणते आहेत ते देखील आपण लगेच जाणून घेणार आहोत. परंतु त्याच्या अगोदर काही महत्त्वपूर्ण प्रश्नांची उत्तरे आपण जाणून घेऊया. त्यामध्ये सर्वात पहिला प्रश्न आहे महिलांचा, तो म्हणजे आतापर्यंत आम्ही लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरलेला आहे, सर्व गोष्टी ओके केलेल्या आहेत, परंतु आम्हाला 1 रुपयासुद्धा भेटलेला नाही किंवा कशामुळे भेटला नाही 1 रुपयासुद्धा. तर हे पहा, तुम्ही अर्ज जो आहे तो उशिरा केला असणार आहे आणि ज्या महिलांनी जुलै आणि ऑगस्ट अर्ज केले होते तर अशा महिलांना पैसे जे आहेत ते सर्वात अगोदर भेटलेले आहेत आणि त्या महिलांनी 7,500 रुपये देखील उचललेले आहेत. तर मग आता तुम्ही अर्ज कधी केला होता यावर देखील भरपूर गोष्टी डिपेंड करत आहेत, कारण की जे अर्ज लवकर आले त्यांची छाननी पडताळणी सर्व गोष्टी लवकर झाल्या आणि जे अर्ज अत्यंत उशिरा आले तर अशा महिलांना थोडंसं लेट जे आहे ते पैसे भेटत आहेत आणि काही महिलांना तर फक्त 1,500 रुपयेच भेटलेले आहेत. काही महिलांना 4,500 रुपये भेटले. तुम्हाला किती रुपये भेटले ते तुम्ही कमेंटमध्ये आपल्याला सांगू शकता, जेणेकरून आम्हाला देखील मदत मिळते इतर पुढील गोष्टीवर ॲक्शन घेण्यासाठी. तर हे पहा, सर्वात प्रथम म्हणजे ज्या बहिणींना आतापर्यंत पैसे भेटले नाहीत अशा बहिणींसाठी आपण एक छोटासा प्रयत्न करणार आहोत. तो प्रयत्न म्हणजे नेमकं काय असणार आहे, तर तो प्रयत्न असा असणार आहे, आपण सर्व महिलांची यादी तयार करणार आहोत. ज्या महिलांना पैसे भेटले नाहीत अशा सर्व महिलांची यादी आपण तयार करणार आहोत आणि ती यादी पुढे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील किंवा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील किंवा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असतील तर यांच्या ईमेलवर आणि त्यांच्या वेबसाईटवर आपण पाठवणार आहोत, जेणेकरून ते लवकरात लवकर त्या योजनेची दक्षता घेतील किंवा तसेच आपण लाडकी बहीण योजनेची ऑफिशियल वेबसाईट आहे त्यांना देखील आपण ईमेल आणि हेल्पलाईन नंबरवर कॉन्टॅक्ट करून त्यांना ती यादी देणार आहोत, जेणेकरून ज्या महिलांना पैसे भेटले नाहीत अशा सर्व महिलांना पैसे भेटतील आणि ती आपल्याकडून देखील एक चांगले काम, आमच्या टीमकडून देखील एक चांगले काम होईल या अर्थाने आपण ती यादी तयार करून पुढे पाठवत आहोत. त्यामुळे तुम्हाला यादीमध्ये तुमचे नाव टाकायचे असेल तर तुम्हाला काय करायचे, सिंपल खाली तुमचा जिल्हा व तुमचे नाव कमेंट करायचे आहे आणि पैसे भेटले की नाही हे सांगायचे आहे, जेणेकरून आम्ही पुढील येणारे पैसे असतील किंवा मागील राहिलेले पैसे असतील ते तुम्हाला 100% प्राप्त करण्यासाठी आपण मदत करणार आहोत. आता महिलांचा दुसरा प्रश्न होता, सर आमचं आधार कार्ड लिंक आहे, सर्व गोष्टी क्लिअर आहेत तरी देखील पैसे आले नाहीत. तर हे पहा, ज्या महिलांचे आधार कार्ड लिंक आहे तसेच अपडेट आहे किंवा सर्व गोष्टी फॉर्म अप्रूव्ह आहे तर अशा महिलांना पैसे यायलाच पाहिजे होते, परंतु ते पैसे अजूनपर्यंत देखील आलेले नाही. तर याचे कारण ते म्हणजे तुमचे बँक खाते ॲक्टिव्ह आहे की नाही ते तुम्ही चेक केले नसणार आहे. जर तुमचे बँक खाते ॲक्टिव्ह झालेले असेल तर मग मात्र तुम्हाला पैसे तुमच्या खात्यावर लगेच पडले असते. जर तुम्ही बँकेत जाऊन एकदा चौकशी करा, बँक खाते जर ॲक्टिव्ह असेल म्हणजे काय होतं, पोस्टाचे बँकेचे खाते जर असेल तर तुम्हाला थोडी अडचण आलेली आहे. ज्या महिलांचे जुने खाते आहेत, ज्या महिला नवीन खाते उघडले त्यांना शक्यतो अडचण आलेली नाही, परंतु जर जुने खाते असेल 1 वर्षापासून अधिक जुने असेल आणि ते खाते जर तुम्ही फॉर्म भरताना दिले असेल किंवा तुमच्या आधार कार्डला तेच खाते जर लिंक असेल तर मग मात्र तुम्हाला एक छोटीशी ॲक्शन घ्यायची आहे. ती म्हणजे काय घ्यायचं आहे नेमकं, तर तुम्हाला सर्वात प्रथम म्हणजे
ऑनलाईन जाऊन किंवा पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन KYC करायची आहे. KYC केल्याच्यानंतर तुमचे खाते लगेच ॲक्टिव्ह होते आणि KYC करण्यासाठी तुम्हाला फक्त 100 रुपये म्हणा किंवा 50 रुपये तुमच्या खात्यामध्ये टाकायचे आहेत किंवा पोस्ट ऑफिसमध्ये जाऊनच ते भरायचे आहेत आणि भरले की लगेच तुमची KYC होऊन जाईल. आणि जर KYC असेल ऑलरेडी तर पैसे तुमच्या खात्यावर जमा होतील, त्यात काहीच अडचण येणार नाही. आता अत्यंत महत्त्वपूर्ण आणि मोठा प्रश्न देखील महिलांचा एक होता, तो म्हणजे सर आता 6वा अधिक 7वा हप्ता आम्हाला कधीपर्यंत भेटेल? 6वा अधिक 7वा हप्ता म्हणजे 4200 रुपये आम्हाला कधीपर्यंत जमा होतील आमच्या खात्यावर? हा देखील एक महिलांचा अत्यंत महत्त्वपूर्ण आणि मोठा प्रश्न होता. तर हे त्या प्रश्नाचे उत्तर देखील आपण लगेच देऊन टाकतो. हे सर्वात अगोदर म्हणजे ज्या महिलांचे थकीत हप्ते राहिलेले आहेत अशा महिलांना अगोदर पैसे भेटणार आहेत आणि ज्या महिलांना पहिले पैसे भेटले आहेत समजा, तर त्या महिलांना 6वा आणि 7वा हप्ता थोडासा 1-2 दिवस उशिरा भेटू शकतो. परंतु ज्या महिलांचे अगोदर पैसे आले नाहीत किंवा कमी पैसे आले होते 7,500 ऐवजी फक्त 3,500, 1,500, 2,000, 1,000 जे काही आले असतील ते, तर त्या महिलांना अगोदर पैसे भेटणार आहेत आणि त्याच्यानंतर 6वा अधिक 7वा हप्ता महिलांच्या खात्यावर जमा होणार आहे. आजपासून सलग 3 दिवस हे पैसे वाटप होणार आहे. आजपासून सलग 3 दिवस पैसे हे वाटप होणार आहेत आणि या 3 दिवसामध्ये आज पहिला दिवस असणार आहे. 17 डिसेंबर आज पहिला दिवस असणार आहे आणि आज महिलांच्या खात्यावर कोणत्या महिलांच्या खात्यावर पैसे जमा होतील? तर अशा महिलांच्या खात्यावर पैसे जमा होणार आहेत ज्या महिलांचे सर्व खाते ते ओके आहे किंवा पहिल्या सुरुवातीला पैसे आले नव्हते किंवा कमी पैसे आले, अशा महिलांना आज पैसे वाटप होणार आहेत. उद्या अशा महिलांना पैसे वाटप होणार आहेत ज्या महिलांना याच्या अगोदरचे सर्व हप्ते आलेले आहेत आणि आता 6व्या अधिक 7व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत होत्या. चला तर मग त्या बँका कोणत्या आहेत, त्या बँकामध्ये बँकांची नावे जाणून घेऊया. सर्वात पहिली बँक आहे मित्रांनो इंडिया पोस्ट पेमेंट बँक, म्हणजे आपली पोस्टाची बँक आहे सर्वात पहिली. पोस्टाच्या बँकेत सर्वात अगोदर पैसे येणार आहेत. त्याच्यानंतर दुसरी बँक आहे मित्रांनो स्टेट बँक ऑफ इंडिया, म्हणजे SBI आपली बँक आहे दुसरी. SBI मध्ये देखील सर्वात अगोदर पैसे येणार आहेत. त्याच्यानंतर तिसरी बँक आहे मित्रांनो बँक ऑफ महाराष्ट्र किंवा महाराष्ट्र ग्रामीण बँक आहे 3 नंबरला. त्याच्यानंतर चौथी बँक आहे उज्ज्वला चौथी बँक आहे मित्रांनो. नंतर त्याच्यानंतर उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक असेल किंवा इतर ज्या बँक राष्ट्रीयकृत बँक आहेत त्या बँकेमध्ये येणार आहे. त्याच्यानंतर HDFC बँक आहे. त्याच्यानंतर पुढील बँक जे की तुम्हाला सर्वांना माहिती आहे मित्रांनो ICICI बँक आहे. त्याच्यानंतर पंजाब नॅशनल बँक आहे जे की तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. तर अशा पद्धतीच्या 8 ते 10 बँक आहेत. युनियन बँक, हो मित्रांनो युनियन बँक आपल्याला ते माहिती असेल. तर त्याच्यानंतर अशा प्रकारे 8 ते 10 बँक आहेत ज्या की राष्ट्रीयकृत बँक आहेत. अशा बँकेमध्ये पैसे सर्वात अगोदर येणार आहेत कारण त्या बँकेचे व्यवहार थोडेसे फास्ट असतात इतर तुलनेच्या बँकेत. आणि इतर बँकेत जर खाते असेल तरी देखील टेन्शन घेण्याची गरज नाही. या बँकेत जर आज आले तर तुमच्या बँकेमध्ये उद्या पैसे येतील किंवा जमा होतील, त्यामुळे टेन्शन घेण्याची गरज नाही. आता लगेच ते निवडक जिल्हे देखील आपण पाहूया की या जिल्ह्यामध्ये 19 जिल्हे आहेत जवळपास आणि 19 जिल्ह्यामध्ये तुमच्या जिल्ह्याचे नाव नेमकं कुठपर्यंत आलेले आहे तर त्या तुमच्या जिल्ह्याचे नाव देखील आपण लगेच जाणून घेऊया. त्यामध्ये सर्वात प्रथम जिल्हा असणार आहे मित्रांनो, सुरुवात जे आहे ते असणार आहे मुंबई शहर, मुंबई उपनगर. त्याच्यानंतर पुणे सर्वांचा आवडता जिल्हा देखील तुम्ही म्हणू शकता, पुणे आहे. त्याच्यानंतर अहिल्यानगर आहे, नाशिक आहे, धुळे, सोलापूर, सातारा, रायगड आणि इकडे खाली जर पाहिले तर मग रत्नागिरी, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, सांगली आणि सोलापूर. तर अशा पद्धतीने 19 ते 20 जिल्हे जे आहेत ते असणार आहेत की त्यांना सुरुवातीला आज पहिल्या दिवशी आज वाटप होणार आहे. त्याच्यानंतर मग छत्रपती संभाजीनगर असेल, जालना असेल, परभणी असेल, बीड असेल, धाराशिव असेल, लातूर असेल, नांदेड असेल, तर या जिल्ह्यामध्ये उद्या वाटप होऊ शकते. त्यामुळे तुम्ही टेन्शन घ्यायचे नाही. फक्त तुमचा जिल्हा आणि नाव कमेंटमध्ये व्हिडिओला लाईक करून कमेंट करा, जेणेकरून तुमची जर काही अडचण असेल तर आपण ती वरपर्यंत तुमची तक्रार नक्की पोहोचवू. आणि त्याच्यानंतर महिलांचा एक अत्यंत महत्त्वपूर्ण प्रश्न होता, सर आता पैसे एकूण भेटणार तर भेटणार किती पैसे भेटणार नेमकं, तर ते देखील तुम्हाला सांगून देतो एकदम किती पैसे तुमच्या खात्यावर जमा होणार. तर हे पहा, तुम्हाला भेटणार आहेत डिसेंबर आणि जानेवारी या 2 महिन्याचे 4,200 रुपये तर भेटणारच आहेत. सोबतच तुम्हाला जर उज्ज्वला गॅसचे कनेक्शन असेल किंवा तुम्हाला त्या गॅसचे कनेक्शन तुमच्या नावावर असेल तर 2,500 रुपये त्याचे भेटणार आहेत. म्हणजे जवळपास 5 ते 6,500 रुपये तुमच्या खात्यामध्ये डायरेक्ट DBT माध्यमाद्वारे जमा केले जाणार आहेत. आता महिलांचा एक अत्यंत महत्त्वपूर्ण प्रश्न होता, तो म्हणजे नेमकं काय, तर या प्रश्नाच्या अंतर्गत आपण भरपूर महिलांना सांगितलेले हे आहे की सर आमचा जिल्ह्याचा नंबर येतोय का नाही किंवा काय. तर हे पहा, प्रत्येक जिल्ह्याचा नंबर येणार आहे, प्रत्येक महिलेच्या खात्यावर पैसे जमा होणार आहेत. फक्त तुम्ही थोडीशी वाट पाहायची आहे. प्रसारमाध्यमांच्याद्वारे किंवा न्यूजमध्ये देखील तुम्ही ऐकले असेल येत्या 3 दिवसात पैसे. तर हो मित्रांनो, ती अतिशय ओरिजिनल आणि खरी माहिती आहे आणि तीच माहिती आपण तुम्हाला व्यवस्थितरित्या तुम्हाला दिलेली आहे. त्यामुळे टेन्शन घेऊ नका, काळजी करू नका. फक्त तुम्हाला काय करायचे आहे तर फक्त तुम्हाला थोडीशी वाट पाहायची आहे. म्हणजे येणारे 2 ते 3 दिवस अत्यंत
अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहेत महिलांसाठी, की ज्या महिलांना पैसे भेटले नव्हते किंवा ज्या महिला 6व्या अधिक 7व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत होत्या, तर अशा सर्व महिलांसाठी येणारे 2 ते 3 दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. आणि याच दिवसाच्या अंतर्गत महिलांच्या खात्यावर, कोणाच्या खात्यावर 7,500, कोणाच्या खात्यावर 8,500, कोणाच्या खात्यावर 9,500, म्हणजे ज्याप्रमाणे मागील हप्ते असतील किंवा येणारे हप्ते असतील, प्रत्येक एकूणा एक हप्ता जो आहे तो महिलांच्या खात्यावर जमा होणार आहे. आणि ही अपडेट आपण यूट्यूबवर सर्वात अगोदर दिलेली आहे. त्यामुळे व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑन करा. धन्यवाद.